आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभार तरुणांच्या आवाजाने हादरला। मंत्री गिरीश महाजनांकडे थेट तक्रार, तासभरात प्रशासन हललं। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। जामनेर तालुक्यातील जळांद्री गावात ग्रामपंचायतची बेजबाबदारी, गावकऱ्यांचे हाल आणि निष्क्रिय प्रशासन यांचा स्फोट तब्बल 1 तक्रारीने झाला। गावातील जागृत तरुणांनी थेट मंत्री गिरीश महाजनांची भेट घेत ग्रामसेवक आणि सदस्यांच्या बेजबाबदार कारभाराची सविस्तर माहिती दिली। तक्रार झाल्यानंतर केवळ 1 तासाच्या आत प्रशासनाला जाग आली आणि गावात कामाला सुरुवात झाली। ही बाब गावकऱ्यांना थक्क करणारी ठरली। गावात गेल्या अनेक महिन्यापासून गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या। मुख्य रस्त्यावर अतिक्रमणाने मार्ग बंद, जिमची लाखोची सामग्री 8 महिने पडून होती धूळ खात, विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची मागणी दुर्लक्षित, गावात घाणीचे साम्राज्य आणि गटार व्यवस्थेचा पूर्ण अभाव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ साचणारे सांडपाणी म्हणजेच अपमानच। या सर्व गोष्टीमुळे ग्रामसेवक अमोल देशमुख आणि सदस्यांनी सातत्याने उडवाउडीची उत्तरे दिली। अखेर ग्रामस्थांनी संयम सोडून मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे थेट धाव घेतली। MJ न्यूज 4 ऑगस्ट रोजी म्हणजे आज गावात पोहोचले आणि प्रत्यक्षात गावाची भयावह परिस्थिती तपासली। स्थानिकांनी स्पष्ट सांगितले की कागदोपत्री सर्व काही सुरळीत आहे, पण प्रत्यक्षात गाव अधोगतीला जात आहे। विकास फक्त कागदावरच दिसत आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनंतर जामनेर पंचायत समिती गटविकास अधिकारी इंगळे साहेब यांनी उपगटविकास अधिकारी काळे यांना तात्काळ चौकशीसाठी जळांद्री गावात पाठवले। त्यांनी प्रत्यक्ष गाव भेटीदरम्यान समस्यांचे गांभीर्य ओळखून ग्रामसेवकाला 15 दिवसात काम मार्गी लावण्याचे आदेश लवकरच दिले जातील असे आश्वासन दिले। यावेळी ग्रामसेवक अमोल देशमुख देखील त्या ठिकाणी हजर झाले होते आणि गावकऱ्यांच्या रोषामुळे त्यांनी खालील आश्वासने तरुण वर्गाला आणि गावकऱ्यांना दिली। गटारीचे कामे तात्काळ पूर्ण केले जातील, जिमचे साहित्य लवकरात लवकर जिम मध्ये लावण्यात येईल, अभ्यासिकेसाठी हॉल उपलब्ध करून दिला जाईल, 1 महिन्यात संपूर्ण नियोजन करून समस्या मिटवण्यात येईल। नुसती मागणी नाही तर कृती। तरुणांच्या नेतृत्वाने ग्रामपंचायतीला दिला जबरदस्त झटका। ग्रामविकासाच्या नावाखाली गावाला फसवणाऱ्या व्यवस्थेचा भांडाफोड करण्यासाठी जळांद्रीच्या तरुणांनी दाखवलेली हिंमत इतरांसाठी प्रेरणादायक आहे। हे एक उदाहरण आहे की जागृत नागरिकच गावाचा खरा विकास घडवू शकतात। अधिक घडामोडीसाठी पाहत राहा MJ न्यूज। गावाचा विकास झालाच पाहिजे, गावाचा विकास झालाच पाहिजे। हे आजादी झूठी है, ग्रामपंचायत भूखी है। हे आजादी झूठी है, ग्रामपंचायत भूखी है। भारत माता की जय, भारत माता की जय। हे आजादी झूठी है, ग्रामपंचायत भूखी है। हे आजादी झूठी है, ग्रामपंचायत भूखी है। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय हो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय हो। नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज। आज आपण जामनेर तालुक्यातील जळांद्री येथे आलेलो आहोत। इथं काल इथल्या तरुण वर्गाने मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन गावातील
अनेक समस्यांचा पाढा त्यांनी त्यांच्या पुढे वाचला. त्यानंतर सर्वात महत्त्वाची समस्या होती त्यांची, हा जो बाहेरचा भाग आहे, इथं हा रस्ता आहे, गावातील रस्ता आहे, परंतु गावातल्या रस्त्यावर अत्यंत अतिक्रमण झाल्यामुळे आणि घाणीचं साम्राज्य पसरल्यामुळे त्यांनी अत्यंत रोष गिरीश महाजन यांच्या पुढे दाखवला. त्यानंतर कालच 1 ते 1.5 तासामध्ये इथं JCB पाठवण्यात आलं. JCBने साफसफाई करण्यात आली आणि इथं आज जे दिसत आहे तुम्हाला चित्र, ते थोडंफार त्यांनी साफसफाई केली. आणि आज बांधकाम विभागातले, पंचायत समिती बांधकाम विभागातले इंजिनियर येऊन सर मोजमाप करत आहेत. तरी तरुण वर्ग आपल्यासोबत आहे. आपण त्यांना विचारू की नेमकं या अगोदर किती वर्षापासून हा रोड असाच पडलेला होता आणि गावात काय काय समस्या आहे. नमस्कार, काय नाव? शिवाजी भारती. काल तुम्ही मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे गेले होते, नेमकं काय विषय होता आणि काय मागणं होतं? तिथं रस्त्यावरती पाणी साचलेलं होतं. बरं पावसाळा सुरू झाला तेव्हापासून पाणी साचलेलं. आता गेले 20 ते 25 दिवस झाले पाणी तर काही पडलं नाही, तरी पण पाणी इथपर्यंत पाणी होतं तिथे. तर त्या समस्या घेऊन आम्ही गेलो. अशी बरीच समस्या अजून जिमचं सामान आलेलं आहे. समस्या आहे ही नेहमी दरवर्षी असते का? दरवर्षी असते. मागील 10 ते 15 वर्ष, कारण इथे ना मागील 10 ते 15 वर्षापासून असंच चालू आहे. आणि याच्यावर ग्रामसेवक, सरपंच या येणारी कोणतीही बॉडी याच्यावर काही कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही वॉईच्या आतापर्यंत. त्यानंतर जे सांडपाणी आहे गावात, सांडपाण्याची कोणत्याही प्रकारची विल्हेवाट लावलेली नाही आतापर्यंत. जे सांडपाणी आहे गावाचं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा तडा बसला जळंधर गावामध्ये. अक्षरशः गावाचं सांडपाणी पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जाण्यापासून जाते. याची आम्ही कंप्लेंट ग्रामपंचायतमध्ये केली, ग्रामसेवककडे केली. आता स्वतः आम्ही ग्रामसेवकला फोन केला तर ते सांगत होते की मी जेवण करतोय बा, थोड्या वेळानं तुम्ही मला कॉल करा. त्याच्यानंतर आपले इंजिनियर साहेब आले इथं. आम्ही ते येण्याच्या अगोदर ग्रामपंचायतच्या माणसाला सांगितलं की बॉस सरांना सांगून दे, सरपंच किंवा उपसरपंचांना सांगून दे की सर आले म्हणून. आतापर्यंत 1-1.5 घंटा झाला मोजमाप चालू आहे, कोणीच आलेलं नाही. एक सदस्य पण आलेला नाही, कोणीच आलं नाही. सदस्य आहे कारण गावातलं व्यवस्थापन बाहेरचं तसं गावातलं बी सांगा तसं नुसतं बाहेरचं नाही, गावातलं सुद्धा अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे. गावात बी बरंच अतिक्रमण आहे, बरेच लोक रस्त्यावर गेलंय. त्यांचं तरुण वर्गाला असं सांगणं आहे की गावातील देखील अतिक्रमण काढावं. मग बाहेरचं काढलं गावात लोकांना काढीन, गावात सांगा तसं. जे पाणी आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांना जातं, कारण इथे ना गटारचं काही नियोजन नाही. आरती बनलेली आहे, त्यानंतर पुढे स्टॉप झालेली आहे. इथे पाणी तलावासारखं ही गटार काय बनलेली आहे? आम्हाला कडक नाही आधीपासून. त्याच्यानंतर झालीच नाही गटार, झालीच नाही. गटारी इकडे काहीच नाही झाले, रोड झाले, झाले. आम्ही तकलीफ आलोय. पाणी खराब येतं, डास, मच्छर ते सगळं जंतू पडताय. तुम्ही कंप्लेंट केली नाही का? करेल कितीदार म्हणला नाही, दार झालं आमचं. किती वर्ष झाले चाल देऊ राहिलो आम्ही. मोरे तिकडे तिकडे पाणी फेका, लोक बोलता. पाणी दूषित येत आहे का पिण्याला? मग इकडे फेकलं तर इकडून भांडणं, तिकडून फेकलं तर तिकडून भांडणं. कुठे फेका आम्ही पाणी? सांडपाण्याच्या गडारी नाही व गटारी किती वर्ष झाले गटारीचं सांगू राहिलो आम्ही. म्हणजे गटारचं काहीच नियोजन नाही या गावामध्ये. पूर्ण पाणी रस्त्यावर जातं. लोक इकडे गेलं की लोक भांडता, इकडे गेलं लोक भांडता. मग पुढे घाला आम्ही पाणी. जळांद्री येथील एका गल्लीमध्ये आहोत मित्र. इथं अभियंताची कारागिरी आपल्याला नक्की माहिती पडेल. अभियंता यांनी इथं रोड तर बनायचं दिलेलं आहे, परंतु साईडला ज्या गटारी असताना त्या गटारीचं इथं नियोजन नाही आहे. म्हणजे गटारी इथं म्हणजे आहे किंवा नाही आहे, किंवा गटारी डायरेक्ट गायब झालेला आहे किंवा चोरीला गेलेला आहे, असा प्रश्न मात्र इथे उद्भवतोय. आता तुम्ही बघू शकतो सांडपाणी जे डायरेक्ट समोर, म्हणजे इथं घर आहे, या घराच्या समोरच सांडपाणी, त्यांच्या घरातलं सांडपाणी रोडावर येते. यामुळे यांच्या आरोग्यास देखील धोका निर्माण होतो. यांच्या घरामध्ये लहान मुलं वगैरे, लहान मुलं, वृद्ध या आहेतच. त्यामुळे ह्या सांडपाण्यामुळे रात्री मच्छरांचा एवढा हे असतो. सध्या डेंग्यूची साथ चालू आहे. त्याला खूप वाईट वाटतंय. या जळांद्री गावाची खूप वाईट परिस्थिती आहे. अर्ध काम तर केलं जातं, ते कामी अपुरं सोडलं जातं. या सभामंडपकडे पाहून आपल्याला बघायला मिळेल हे कमीत कमी 20 ते 22 वर्ष. 10 ते 15 वर्षापासून हा फक्त ओटा बनवून तयार आहे. परंतु यावर ना ग्रामसेवक बोलायला तयार आहे, ना राजकीय नेते बोलायला तयार आहे, ना
जे येणारी बॉडी आहे किंवा सरपंच सदस्य हे देखील बोलायला तयार नाही. आणि हा जो पैसा हा जनतेचा पैसा वायफाक जात आहे. कुठंतरी निधीचा अपव्यय होत आहे. या सभामंडपाचे पूर्ण पेमेंट काढले या नाही काढले आता आपल्यासोबत ग्रामसेवक नाहीये, त्यामुळे आपल्याला समजणार नाही. याचे ठेकेदार होते अभिषेक पाटील, जे इथं जवळच एक गाव आहे आमखेडा, तिथं राहणारे होते. परंतु आता आपण इथं तरुण वर्ग त्यांना विचारू नेमका काय विषय आहे. भाऊ, हा जो सभामंडप आहे हा बऱ्याच दिवसापासून पडलेला सांगले जात आहे, नेमका काय विषय आहे. 10 ते 15 वर्ष आले, 30वी 25 आहे. अजूनपर्यंत सभामंडप पूर्ण झाला नाही. याच्यामागे काय कारण आहे आजपर्यंत कोणालाच काही कळलं नाही, काहीच माहिती दिलेली नाही आहे. हे सतत स्थगित झालं आहे काम. लोकांवर कोण होता ठेकेदार. अभिषेक पाटील आमखेड्याचे. आणि त्यावेळेस कोणाला माहिती आहे का कोण ग्रामसेवक होते. ग्रामसेवक कोण होते बस. अमोल देशमुख परत आले. बरं, अमोल देशमुख हेच ग्रामसेवक होते. त्यांच्याच काळात हे झालेलं आहे. आता सध्या म्हणजे तरी बी 5-6 महिने झाले आता येऊन सण ग्रामसेवकांना. आता 5-6 महिनेच झाले अमोल देशमुख यांना येऊन सण. आपण जर ते आज असते तर आपण नक्कीच त्यांना प्रश्न विचारला असता की या सभामंडपचा नेमका विषय काय. आपण आज जळांद्री इथं बऱ्याच समस्या आपण बघितल्या. त्यानंतर आज विशेष म्हणजे हे बुद्ध विहार आहे, समाज मंदिर आहे, ग्रामपंचायतीनेच बांधलेलं आहे ना. ग्रामपंचायतीने बांधलेलं आहे. परंतु या समाज मंदिराचा खरा सदुपयोग जर होत असेल आज तर मुलांच्या अभ्यासिका कोण घेतं. हे अभ्यासिका घेणारे तरुण वर्ग आहे, म्हणजे यांना शिक्षकच म्हणता येईल आजच्या याच्यानं. म्हणजे ग्रामपंचायत जी जागा खाली आहे, जे तरुण वर्गानं आज मागणी केलेली आहे ती जागा द्यायला तयार नाही. परंतु बुद्धविहारामध्ये अभ्यासिका घेऊन सण इथं मुलांना शिकवलं जात आहे किंवा ते अभ्यास करत आहेत. आपण त्यांना विचारू की नेमकं ते कधीपासून करत आहे. 4 ते 5 महिने झाले. 4 ते 5 महिने झाले. पहिले ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवतो. ओपन मराठी मीडियम इंग्लिश मीडियम सर्वांना मोफत शिकवतो. पहिले ते 10वी पर्यंत. आतापर्यंत एक रुपये घेतलेलं नाही. एवढं असताना इथे छोटे अक्षरशः मुलं येतात. ही सगळी ग्रामपंचायतीच्या डोळ्यांनी बघत असते. पण ते कधी इकडे साफसफाई करत नाही. इकडे कधी साप येतो काटा आला. मुलांची काळजी त्यांना काही आहे. तरुणांची काळजी ना छोट्या मुलांची काळजी ग्रामपंचायत. आता नवीनच या इमारतीचं बांधकाम झालेलं आहे आणि ह्या ग्रामपंचायतच्या समोर जुनी ग्रामपंचायत आहे. तिथून तुम्ही बघू शकता समोरच मेन दरवाजा आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा इथं समोर दर्शनीय आहे. आणि अशाच ठिकाणी जिथं समोर ग्रामसेवक राहतात त्या दरवाजा खोलल्यानंतर समोरच ग्रामसेवकांची खुर्ची आहे आणि त्या खुर्चीसमोरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, ज्यांना पूर्ण महाराष्ट्राचं पूर्ण भारत ज्यांचं पूजन करतं असे दैवत इथं समोर आहे. अशाच ठिकाणी किती विटंबनेचा विषय आहे की ग्रामसेवक जे शासकीय अधिकारी आहे त्यांना ही गावातून येणारं सांडपाणी दिसत नाही. बघू शकता मित्रांनो, अत्यंत निंदनीय आणि दयनीय व्यवस्था इथं व्यवस्थेने लावलेली आपल्याला दिसत आहे. हे पूर्ण गावातील सांडपाण्याचा निचरा समोरूनच होत आहे. म्हणजे कुठंतरी खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा विषयी यांना आदर आहे का, ह्या गोष्टी नक्की इथं प्रश्न उद्भवतो. मित्र या इकडं मी तुम्हाला सांगतो, गावातील पाण्याची मुख्य गटार आहे आणि हा मुख्य गटार म्हणजे वरतून हा गड आहे आणि खाली हा उतार आहे. आणि हे पाणी सीधं शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांपर्यंत जातात. म्हणजे हे जे आज केलेलं आहे ना, हे काल तरुण वर्ग मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन सण गावातली समस्या सांगितली. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळली परिस्थिती दाखवली, व्हिडिओ दाखवले. त्यानंतर कालच्या काल त्यांनी येऊन तिथं कुठंतरी वादग्रस्त भाग होऊ शकतो म्हणून इथली ही गटार इथं स्टॉप करण्यात आली. थोडंसं गड्डा करलेलं आहे, परंतु ह्या गड्ड्या
या गड्ड्यामुळे हे पाणी इथंच थांबेल असं वाटत नाही, कारण यांना पुढे या पाण्याची विल्हेवाट लावलेली नाही. आपण बघू शकतो इथं जवळच नदी आहे. हे गटार जर नदीपर्यंत नेली असती तर हा पाण्याचा हा विषय इथं आलेला नसता. पिण्याच्या पाण्याचा हा पाईप आहे, इथं इथे क्षार आहे आणि या गटारीचे क्षार त्याच्यावर केलेलं आहे आणि हेच पाणी गावकरी पितात. आणि हे बघा आपले कॅमेरामॅन आपल्याला दाखवतील इकडनं खिडकी आहे, या खिडकीच्या बाजूला ग्रामसेवक बसतात, परंतु ह्या ग्रामसेवकाला इथलं पाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत नाही, इथली गटार दिसत नाही. म्हणजे व्यवस्था नागरिकांसाठी शासनाने यांना ठेवलेला आहे हा प्रश्न इथं नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. गावात अनेक समस्या आहे, 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोग, कुठं खर्च होतो, कुठे खर्च केला जातो, हा प्रश्न देखील इथं नागरिकांनी केलेला आहे. गावात फक्त रोडा व्यतिरिक्त कोणतंही काम झालेलं नाही. म्हटला म्हणजे व्यायाम, शारीरिक मजबूत होण्यासाठी त्यांना व्यायामाची आवश्यकता असते आणि त्यांचं त्याच्याकडेच वळण असतं. ग्रामपंचायतने जिम बांधली, जिमसाठी सामान आणलं, परंतु हे सामान जवळजवळ 4 ते 5 किंवा त्यापेक्षाही जास्त महिन्यापासून इथं पडलेलं आहे. बघू शकतो आपण नेमकं हे सामान इथं का पडलेलं आहे हा प्रश्न ग्रामसेवकाला विचारावा लागेल, कारण तिथे एखाद्या नेते मंडळीची वाट बघत आहेत की कोणाची वाट बघत आहे. ज्या वेळेस एखादा नेता ह्या जिमचं उद्घाटन करेल, तारीख निघेल, त्याच वेळेस ते हे सामान लावाल का असा प्रश्न इथं तरुण वर्गाने उभा केलेला आहे. आपण त्यांना विचारू की नेमकं हे सामान किती दिवसापासून येत आहे. सामान बघते ते त्यांना असं नाही आहे की जिम आता नवीन बनलेली आहे. जिम हे 1 ते 2 वर्ष अगोदरपासूनच उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षापासून ते सामान चोरी गेलेलं होतं, पण कोणाला त्याची काही तक्रार केली नाही. नवीन सामान आलं आहे, रिपेरिंगचा निधी पण आलेला आहे, आणि सामान तिथं सेट करायला तयार नाही आहे. त्याचं काय कारण आहे ते अजून आम्हाला कळवण्यात आलं नाही. तर आपण बघितलं तरुण वर्गाने ते रोष जाहीर केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे 7 ते 8 महिन्यापासून सामान इथं पडलेलं आहे, परंतु सामान बसवायला ग्रामसेवक किंवा जो कोणी ठेकेदार असेल ज्याला काम दिलेलं आहे तो यायला तयार नाही. नेमकं यामागे राजकीय आस्था आहे का असा प्रश्न देखील इथं उपस्थित केला जात आहे. 2 ते 3 तास झाले कमीत कमी तरुण वर्गांना आणि गावातल्या नागरिकांना इथं आंदोलन केलेलं आहे गावातल्या समस्येवर. तरी इथं उपगट विकास अधिकारी काळे साहेब आपल्या सोबत आहे, ग्रामसेवक आहेत. तरी आपण त्यांना विचारू नेमका हा प्रकार काय आहे. किती जण वाळ टाकले, किती जण वाळ टाकले, किती जण टाकले तुम्हीच सांगा. किती जण वाळ टाकले, चंबूर किती जण टाकले, तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगा ना, सर सांगा ना. आज आमच्या समस्या आमची कोण गोष्ट ग्रामपंचायत शेवटी संडासचा पेमवर उपगट विकास अधिकारी आपल्या सोबत आहे. आपण त्यांना विचारू सर नेमके आपण आला मग काय समस्या गावात काय काय समस्या तरुणांनी सांगितल्या. आम्ही लेट माझ्या मोबाईल माहिती भेटली गटारी अजून आणि वाल माझ्या माहितीप्रमाणे मला जे दाखवले त्यांनी हा जो मेन रोड आहे हा कमीत कमी 8 वर्ष झालेला आहे, परंतु त्यांच्या साईडची जी गटार आहे ती जी मेन गटार असते समजून घ्या, गावाच्या बाहेरची गटार ही मेन आहे, ती गटार म्हणजे अति छोटी आहे, ते मोठी करायला हवी. दुसरा विषय हे जे पाणी येतं ना त्या पाण्याची विल्हेवाट यांनी लावलेली नाही आहे अशी त्यांची समस्या होती. दुसरा विषय गावामध्ये रोड झालेले, रोडाच्या बाजूच्या ज्या गटारी असतात त्या गटारी प्रत्यक्षात पाहिलं तर त्या गटारी बनवलेल्याच नाही आहे. म्हणजे रोडाचा एक भाग त्यांनी वापर करला आहे आणि तिकडचा जो आहे गावातल्या म्हणजे जो समोरचा जो व्यक्ती आहे त्याचा तुम्ही जर बघितला असेल तर त्याला पूर्ण असं सिमेंटचं करून दिलेलं आहे, म्हणजे तिच्यातूनच ते गटार निघालेली आहे. म्हणजे प्रत्यक्षात गटारीचा खर्च त्यांनी वाचवलेला आहे तिथं, म्हणजे हा प्रत्यक्षात पाणी मी केलेली आहे. दुसरा विषय गावात जे हॉल आहे पिण्याच्या पाण्याचे, त्या पिण्याच्या पाण्याचे हॉल जे आहे म्हणजे तिच्यावर झाकणी आहे किंवा तिच्यामध्ये घाण आहे, मग त्यांचं असं म्हणणं आहे की त्या पाण्याद्वारे जंतू येतात, त्या जंतूमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतात. हा तिसरा भाग. चौथा भाग असा आहे की गावामध्ये ग्रामसभा आजपर्यंत झालेली नाही आहे.
नाही झाली आमची एकही ग्रामसभा झाली नाही, पुरावे झाले आमचे. पोरं आमच्या चौथा विषय असा आहे की जिमचं सामान कमीत कमी 8 महिने झाले येऊन पडलेलं आहे. ते सामान कोणत्या राजकीय नेत्यासाठी पडलेलं आहे असा त्यांचा प्रश्न आहे. किंवा ते उद्घाटन जेव्हा होईल तेव्हाच तुम्ही ते सामान फिट कराल का, असा प्रश्न त्यांनी उभा केलेला आहे. तिसरा विषय, तरुण वर्ग आहे, सर्व अभ्यासू मुलं आहे, त्यांच्यासाठी अभ्यासिका हवी आहे. त्यांनी वारंवार त्यांच्याकडे मागणी केली, अर्ज केला, परंतु त्यांना अभ्यासिकासाठी म्हणजे इथं एक आता नवीन ग्रामपंचायत मानली गेली, एक ही ग्रामपंचायत आहे, तिथं एक सोसायटीची एक जागा आहे जुनी म्हणजे सर्वात अगोदरची, ती पण खाली आहे. तर तिथं रेशन दुकानाला दिलं, परंतु गावातील तरुण वर्गाला अभ्यासिकासाठी का दिले जात नाही बा, असा एक प्रश्न आहे. यावर काय कारवाई होणार? काय सांगा ग्रामसेवक? बरं, तरी आता साधारण आता यांच्या जर समस्या आहे 5-6 समस्या नाही, साधारण किती दिवसामध्ये आपण आदेश काढतो? 15 दिवसापर्यंत. ग्रामसभा का झाली आणि आता किती दिवसानंतर होईल हे पण विचारत होतो. RTI दिलेला आहे आम्ही, त्याचा रिस्पॉन्स RTI टाकलेला होता म्हणे, RTI टाकायला 30 दिवसानंतर याचं कारण काय सर? तो कायदा आहे, त्या कायद्यामार्फत आपण वेगळ्या ठिकाणी झगडा करू शकतो. बरोबर. तो त्यांचा काही मुद्दा नाही, त्यांना आपण कोर्टात ओढू शकतो. नाही सर, पण त्यांची समस्या काय, कशामुळे दिला नाही? त्यांना आयुक्त विचारतील, तुम्ही अपिलात जा, अपिलात व्हिडिओ विचारतील तुम्हाला, तुम्ही ऐकत जा थोडं. RTI हा आपला मुद्दाच नाही, ऐका मला. RTI मार्फत आपण कायदेशीर लढू शकतो. आमचं असं वाटतं सर की म्हणजे वेळ भेटत नाही का काय आता गावामध्ये यायला नागरिकांचं काय म्हणणं? आम्हाला नवीन आम्हाला ग्रामसेवक चेंज करून पाहिजे. एक काम करा, तुम्ही सर्वजण एक अर्ज तयार करा, व्हिडिओकडे द्या, कारण यांना आम्हाला ग्रामसेवक जेवण करतो म्हणे, मला टाइम नाही म्हणे. 2 घंटे झाले त्यांचं तेच उत्तर आहे. आता तुम्ही पण कॉल केला होता, 2 घंटे झाले. आणि ग्रामपंचायतचे एससी कॅटेगरी 2 सदस्य सर, त्यांनी जर त्यांना काही जाब विचारला तर त्यांना स्पष्ट नाही म्हणता हे 2 सदस्य. खरा मुद्दा काय यांचा की बुवा सरपंच पुढे सरपंच आता आले, म्हणजे कमीत कमी 2 तास अगोदर आपले याने 2 ते 2.5 तास मोजणी केली, तरी सरपंच यायला तयार नाही, ग्रामपंचायत सदस्य यायला तयार नाही, ग्रामसेवक यायला तयार नाही. समजून आपण समजू शकतो, ग्रामसेवक समजू शकतो की बाबा काही कामात असेल किंवा तुमच्याकडे इतर गावं पण आहे, पण स्थानिक यांनी तर यायला पाहिजे ना. स्थानिक प्रतिनिधी कोण आहे? त्यांचा खरा रोष स्थानिक प्रतिनिधी. किती होतो तुम्हाला मी तेच सांगितलं, माझी काय अडचणी तुम्हाला सांगितली. लोकांचं जर म्हणणं असेल की दुसरा ग्रामसेवक त्यांना पाहिजे, तर आपण कुठे मना करतोय? त्यांचं एकच म्हणणं आहे की बाबा तुम्ही ग्रामसभा घ्या आणि आमच्या ज्या समस्या सांगितलं, त्यांना तेही सांगितलं की तुमच्या काय समस्या असतील आपण मार्गी लावू. त्यांनी काल निवेदन दिलं BDO साहेबांना, मी लगेच काल सुट्टीचा दिवस होता, मी काल येऊन लगेच कार्यवाही केली. तुम्ही सकारात्मक मुद्दे पहा. प्रश्न काय तुम्हाला खरी कारण या तुम्ही दादा भाऊ या नाही इकडे, मी इकडे तर या तुम्ही 2 मिनिटं. तुमचं जे म्हणणं आहे ना, आता यापूर्वी काय होतं आणि यापूर्वी याच्यानंतर काय झालं हे पहा, बरोबर आहे की नाही? माझं असं म्हणणं आहे सर्व तरुण वर्गाला किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही शब्द देतोय, जर याच्या पुढे जर 15-20 दिवसात नाही काम झालं तर तुम्ही त्यांना. माझं एकच म्हणणं आहे, त्यांनी 1 महिना अगोदर पैन खाल्ली होती ह्या सदस्याची की 1 महिन्यामध्ये जर मुलांसाठी लायब्ररी जर तुला 50,000 यांनी आता द्यायला त्यांना पैन लावली होती. बोलले का सर तुम्ही? बोला, तुमचा पण विषय आहे. त्यांचा विषय पैनीचा विषय नाही, ऐकून पैन लावली बोलले होते. पैन लावली का होतं काय झालं? काय विषय इकडे लायब्ररीसाठी एक मुलं जागा मागत होते. बरोबर, मी म्हणलो द्यायला की ग्रामपंचायत खाली होते हे यांना देऊन टाका. बरोबर, हे बोलले होते की 1 महिन्यात तुम्हाला मी दुसरी लायब्ररी देतो. बरोबर, म्हणजे 1 महिन्यात काय तुम्हाला 5 वर्षात बी लायब्ररी भेटू शकत नाही. त्यांचं असं म्हणलं 50,000ची पैन लावतो मी याच्यावर. असं का वाटलं आपल्याला? नाही होताच नाही गावात कामा. आता आम्हाला गुरुवारची तारीख दिली होती मीटिंगची, मार्चिंग मीटिंग आहे बा. खुद सरपंच हे म्हणताय की बा सरपंचाला विचारून मी तारीख काढली आहे. सरपंचाला मी फोन लावला तर सरपंचाला मला काहीच माहिती नाही. आम्ही तरी ग्रामपंचायतमध्ये येऊन बसतो, ग्रामपंचायत आम्ही येऊन बसतो, स्वतः कोणी हजर होत नाही, कोणीही नाही. आम्ही 2 जणच राहतो. ठीक आहे ना, म्हणजे मुद्दाम दलित वस्तीच्या सदस्यांना वगळण्यात येते का सर? विषय असा आम्हाला कोणते मी माहिती सांगितलं विचारलं तर आम्हाला उत्तर यांना उत्तर काय भेटत नाही सर? सूचनेनुसारच अजेंडे काढले होते.
त्यांना त्या दिवशी काही कार्यक्रम होता गावामध्ये, त्या ठिकाणी ते गेले होते. मी आल्यानंतरही त्यांना कॉल केला, ते म्हणत होते की आमच्याकडे काही सरपंचाला आम्ही कॉल केला, सरपंचाने आम्हाला विचारून तारीख काढलेली नाही. सरपंचांना विचारा, त्यांना विचारून घ्या, खात्री करून घ्या, त्यांना विचारून या समस्या. दुसरा विषय जो तुमचा जो सभामंडप आहे त्यावेळेस तुम्ही होते का? सभामंडपचं काम का अपुरं आहे? सभामंडपाचं काम अभिषेक पाटलांनी घेतलेलं आहे. हा विषय बांधकाम उपविभाग जामनेर यांच्याशी संबंधित आहे. PWD मधून का बांधकाम विभाग जामनेर आणि मग PWDचंच आहे ना, त्यांच्या मार्फत आहे. त्यांनी त्यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहे. आता त्या संबंधित निधी निघालेला आहे का? त्या संदर्भामध्ये मला काही माहिती नाही. जसं यांचं म्हणणं पडलं किंवा त्यावेळेस मी तुम्हाला तेच सांगतो, त्या संदर्भातील तुम्हाला जी काही माहिती आहे ती मान्य उपअभियंता पंचायत समिती जामनेर हे देतील. मला त्याबाबत जर माहिती नाही तर मला त्या संदर्भात बोलणं योग्य होणार नाही. तुम्ही जर आता जे कारवाई केली आणि तुमच्या मार्फत जर हे काम झालं कुठलं सभामंडपचं, तर योग्य होणार नाही का? तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याच्यासाठी नवीन निधीची तरतूद केलेली आहे आणि प्रस्तावित आहे काम. आता लगेच कामाला सुरुवात होणार तो आहे किंवा नाही असं विचारायचं होतं. हे असे गैरसमज होता. आता मी तुम्हाला तेच सांगतो, विषय असा आहे गावामध्ये 2 सभामंडपांची तरतूद आपण केली. हा, ते सांगितलं त्या बाबांनी. विषय असा आहे की दलित वस्तीमध्ये छोटा सभामंडप होणार आहे, जिथे की दलित वस्तीमध्ये जी जागा उपलब्ध आहे त्याच जागेवर तो होणार आहे. जागा जर तिथे जास्त असती तर त्याच्यासाठी आपण जास्त निधीची तरतूद साहेबांना करायला पाहिजे. आपण त्यांच्याकडे तशी मागणी केली असते. परंतु त्या ठिकाणी जेवढी जागा आहे त्या जागेच्या अनुषंगानेच तिथे सभामंडपाचं अंदाजपत्रक तयार करण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी अंदाजपत्रक तयार झालेलं आहे, त्याची टेंडरची प्रोसेस सुरू आहे. दुसरा सभामंडप जे आहे ते सभामंडप तिथे मार्गी लागेल. म्हणजे अजून त्याचा बाजू प्रोसिजर चालू आहे. प्रोसेसमध्ये काय म्हणणे गावामध्ये सर, एकच जण बोला. गावामध्ये 20 ते 25 का 30 दिवसानंतर पाणी येतं. गावामध्ये 3 वेळ आहे. माननीय गिरीश माझे नाना म्हणजे भेटले. म्हणजे रेग्युलर ज्या समस्या त्या सांगा, त्याच्यानंतर ते सांगितलं की 1 महिना 15 दिवस, त्याच्यानंतर काम मार्गी लागेल. मग पुढची प्रोसिजर. सर्वात महत्त्वाचा मुद्दा तरुणांच्या व्यायामशाळेचा आणि अभ्यासिकेचा मुद्दा पहिले त्यांनी त्याच्याबाबत बोलू आम्ही. त्याच्यानंतर विषय असा आहे, ज्यावेळेस मी इथे आलो त्यावेळेस मला नवीन साहित्य आलं आहे किंवा नाही याची माहिती नव्हती. त्याच्यानंतर मी माहिती घेतली. मी सरपंच उपसरपंचांची चर्चा केली की आपल्याकडे जे नवीन साहित्य आलेलं आहे ते आपल्याला शिफ्ट करायचं आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की पूर्वी इथून 2 किलोमीटर अंतरावर खामखेडा मंदिर परिसराच्या ठिकाणी व्यायामशाळा आहे, तिथून यापूर्वी साहित्य चोरीला गेले आहे. त्यावेळेस मी इथे कार्यरत नव्हतो, बरोबर. साहित्य चोरीला गेलेले आहे. त्यांचं म्हणणं होतं की आपण तिथे डागडुजी करू, दुरुस्ती करू. त्याच्या अनुषंगाने आम्ही तिथे दरवाजे ते पण बसवले. मग या मुलांचं असं म्हणणं होतं की आम्हाला तिथे लायब्ररीसाठी जागा द्या. ती जागा हां जिमची, बरोबर. आता राहिला विषय असा, हे मुलं म्हणत होते की आम्हाला तिथे लायब्ररीसाठी जागा द्या. मग आम्ही त्यांना ठीक आहे, मग आम्ही तिथे दरवाजा खिडक्यांची दुरुस्ती करून तिथे लायब्ररीसाठी जागा त्यांना ते सांगितलं. दुरुस्ती आम्ही केली सर. दुरुस्ती आम्ही स्वतः केली. सरांनी फक्त एक सिमेंटची दिली होती, बाकीचं आम्ही ऐकून घ्या. तुम्ही मला काय बोलले की भाऊसाहेब तुम्ही सिमेंटची गोळी आम्हाला उपलब्ध करून द्या. मी एका मिनिटात त्यांना उपलब्ध करून दिली सर. राहिला दुसरा 1 मिनिट मला बोलून घ्या, नाही तर तुम्ही बोला. त्यांनी मला सांगितलं होतं की इथले दरवाजे खिडक्या दुरुस्त करून द्या. मी दरवाजे खिडक्या तिथे दुरुस्त करून त्यांना दिले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी तिथे काम करून दिलं. आता राहिला विषय तिथं फ्लोरिंगचा. मी त्यांनाही सांगितलं की माझं ज्यावेळेस टाईलचं काम चालू होईल त्यावेळेस ते काम करून दिलं. टाईलचा विषय असा आहे की ज्यावेळेस आता जिल्हा परिषद मराठी शाळेत तेच म्हणणं आहे ना, तेच म्हणणं आहे. मी आजच साहित्य तिथे शिफ्ट करून देतो. ठीक आहे झाला. दुसरा विषय यांना मी त्यावेळेसही सांगितलं होतं लायब्ररीचं, म्हटलं तुम्हाला जर काही पुस्तकं लागत असेल मला सांगा, मी तुम्हाला पुस्तकं देऊन देतो. परंतु लायब्ररीसाठी जागा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. मी सांगू सर लागा. 1 मिनिट दाखव, मला बोलू द्या. नाही तर जागा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. जर आपण तिथे जर म्हणत असले तुम्ही, तर मी तिथला प्रस्ताव पाठवतो. मग सदस्यांची चर्चा केली. ते म्हणत होते की त्यांच्या सोयीने तिथे जागा तुम्हाला योग्य वाटत असेल सोसायटीच्या ठिकाणी म्हणतात. तुम्हाला सांगतो, आपण खंडाराव खामखेडा मंदिर परिसर आहे ना, तिथेच त्याची आपली मोठी जागा आहे. तिथे एकांत वातावरण आहे. त्याचा प्रस्ताव मी पंचायत समिती स्तरावर पाठवलेला आहे जिमसाठी. परंतु काही विषय असे असतात की त्याच्यासाठी लागणारा निधी हा वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त होतो. वरिष्ठ कार्यालयाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर तिथे नव्याने बांधकाम होईल आणि तिथे एकांत जागा आहे.
मुलांना अभ्यासासाठी आणि व्यायामासाठी दोघंही तिथे गोष्टी उपलब्ध होणार आहेत. त्याच्यामुळे ती जागा आम्ही सुचवलेली आहे. त्याला वेळ लागणार आहे. मग सध्यापुढे त्यांना काहीतरी एक वेगळं जर असेल खाली तर करून द्यावं. माझं तेच म्हणणं होतं की बा तुम्हाला जर समजा आता तिथे व्यायामाची जर व्यवस्था होत नसेल, तुम्ही व्यायाम करत नसाल, तर मी तिथे दरवाजे खिडक्यांची दुरुस्ती करून तिथे अभ्यासाची सोय करून देईन. पाणी पडतं काय म्हणणं तिथं सर पाणी गळतं सर मी त्यांना ते तिथे काम करून देतो ना. मी त्यांना हेच सांगितलं. तेव्हा करते सर. आमचा विषय आजचा नाहीये. आमचा विषय आजचा नाही. आणि आनंद यांचं काय म्हणणं आहे, ते मार्गी लावताय ना एक 15 दिवस 8 दिवस किंवा 1 महिन्याची मुदत द्या. त्याच्या आतमध्ये नाही झालं, तुम्ही गावातच आहे, ते बी तुमच्या गावाचे ग्रामसेवक आहे किंवा सर त्यांनी जुनी ग्रामपंचायत जिम बसवावे, ते मुलांसाठी ओपन करून द्यावे. जुन्या ग्रामपंचायतमध्ये ते म्हणतात आम्हाला सिगरेट म्हणतात. आम्ही सांगितलं विचारलं तर आमचं सिगरेट आहे. सिगरेट काय सिगरेट काय म्हणा इकडे काय होणार आहे कोणाला देता जे बोलले सिगरेट कोणी सांगितलं? माझ्याशी संबंधित विषय आहे का? सांगतोय सर त्यांना मी काय म्हणतो माझ्याशी संबंधित विषय जाऊ द्या. ते मार्गी लावून देताय ना. तुम्हाला सांगतो सदर ठिकाणी जी आहे आम्हालाच तिथे जागा पूर्ण पडते. बरोबर, याचं उद्घाटन बाकी आहे. झाल्यानंतर लावा. दुसरा विषय तिथे इलेक्ट्रिफिकेशनचं काम बाकी आहे. बरोबर, तिथलं इलेक्ट्रिफिकेशनचं काम झाल्यानंतर आम्ही इथून ते स्थलांतर करणार. बरोबर, त्याच्यानंतर ही जी जागा आहे गावात असा विषय झाला आहे की महिला बचत गट जो आहे त्यांनी ती जागा मागितली आहे. हे मुलंही म्हणतात आम्हाला ही जागा म्हणजे काय करणार त्यांचं तिथे त्यांना कार्यालय मीटिंग वगैरे घ्यायला असं त्यांचं म्हणणं आहे. हां, बचत गटांचं. तर याच्या संदर्भात आपण त्यांना काय सांगितलं की तुम्ही ज्या दिवशी मीटिंग घ्यायची असेल त्या दिवशी तिथे तुम्हाला तेवढा वेळ दिला जाईल. मीटिंगचा काही विषय एवढा हा तेच सांगता येते तेच सांगता. हा प्रश्न ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत झाल्यानंतर त्यांना सांगितलं जाईल. मी तुम्हाला सभेला येत नाही. मासिक सभेला तुम्ही येत नाही. एक मिनिट आपण येत नाही तुम्ही मासिक सभेला. तुम्ही मीडियावर बोलता पण तुम्ही येत नाही मासिक सभेला. एक मिनिट भाऊसाहेब तुम्ही मासिक सभेच्या व्हिडिओची उत्तर देता. काम मार्गी लावून द्या. शौचालय आम्हाला येत नाही तुम्ही मासिक सभेला. सदस्यांनी आश्वासन दिलं की 15 दिवसात फायनल सांगितलं त्यांना कार्यवाही करण्याबाबत तुम्हाला सांगतोय. तर इथून 15 दिवसानंतर आम्हाला ग्रामसभा पाहिजे. 14 ऑगस्टला 15 ऑगस्ट ते पण झालीच पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे. तिचा आम्हाला काही माहित नाही. मीटिंग सदस्य नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी ग्रामसभा घेणं शासनानं अनिवार्य. मी त्याच्या संदर्भात ग्रामपंचायतीच्या आम्ही विचारलं जाईल आता गुरुवारी किंवा आम्हाला का नाही दाखवता काही नाही तर म्हणता सगळे सदस्य आम्ही दाखवत सगळे सदस्य जमा होते तर तुम्हाला काही दाखवू आम्ही. हा प्रॉब्लेम काय आम्ही विरोधी असल्यामुळे स्वतःला काही नाही हे समजतं आम्हाला काहीच दाखवलं नाही. आम्ही 2 कॅटेगरी सदस्य सर ते आता गुरुवारी आम्ही विचारलं काही दाखवलं.